कोई भी नहीं आता, कोई नगर सेवक ने आके नहीं देखा। अभी आएंगे ना, अभी चुनाव है तो अभी सब आएंगे। फिर चुनाव है बाद आश्वासन देके जाते, फिर बाद में बोले तो कुछ काम नहीं। यहाँ तक कि हमको ना क्या उनको वरक पत्र लेने के वास्ते 10 फोन लगाना पड़ता। त्या नगरसेवकांना आमच्या इकडे आमचे जे चालू नगरसेवक आहेत त्यांना येऊनही बघितलं नाही आमच्या इकडे। भरपूर काही समस्या आहे सर। माझं नाव रीना विष्णू पगारे, मी खांडसरी इथून बोलते। आमच्या इथे जेव्हा पाणी भरलं होतं पुराचं, तर आमच्या इथे भरपूर लोकांचं नुकसान झालेलं आहे। अंगावरच्या गोधड्या नाही राहिलेल्या, बेडशीट नाही राहिलेले, पलंग नाही राहिलेले, कूलर नाही राहिलेले, काहीच नाही राहिलेले आमच्या घरामध्ये। भरपूर काही नुकसान झालेलं आहे आणि आमची अपेक्षा अशी आहे की आता जे नगरसेवक होते इथले तर त्यांना आमच्याकडे येऊनही बघितलं नाहीये, पण जे खोतकर साहेब होते त्यांना आम्हाला किट वगैरे वाटप केलेली इथे काही लोकांना भेटली, काही लोकांना नाही भेटली, ते पण नाराज आहेत। आणि आमची एवढी अपेक्षा आहे की आम्हाला शासनाकडून थोडीफार मदत व्हावं, की आम्हाला नाही काही तर 10-10, 20-20 हजाराच्या तरी मदत व्हावं, आमची एवढीच अपेक्षा आहे। कारण की आमचं भरपूर काही नुकसान झालेले, ज्यांचे घरं पडलेले आहेत, कोणाचं पक्के घरावाल्यांचं भरपूर पाण्यानं नुकसान झालेलं आहे, तेवढीच आमची अपेक्षा आहे। भांडे राहिलेले नाही काही लोकांना कपडे नाही राहिलेले। आणि माझ्या घरातली तर अशी परिस्थिती होती, खोतकर साहेबांना मला बेटा म्हणून बोलले की काही टेन्शन घेऊ नका, तुमची भरपूर काही मदत होईल। आमची एवढीच अपेक्षा आहे खोतकर साहेबांकडून की आता आमची जी नुकसान झालेली तेवढी भरपाई मिळावा आम्हाला। नगरसेवक येतात वेळेवर? बिलकुल नाही, कोणतेच नगरसेवक वेळेवर येत नाहीत। काय म्हणते नगरसेवक? नगरसेवक येऊन आश्वासन देऊन जातात, दुसरं काहीच नाही। करू 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 ना, लाईट इथे लाईटाची सुविधा नाहीये, रोडाची सुविधा नाहीये, पाण्याची सुविधा नाही। 15 दिवसाला नळ येतात, तर अर्धा तास नळ येतात, त्याच्यामध्ये पण अर्धा तास नळामध्ये 15 मिनिटं लाईट जाते। म्हणजे जे लोकांना पाणी येत नसेल किंवा काही होत नसेल म्हणून ती लाईट पण बंद केलेली जाते आणि त्याच्यानंतर हाताने पाणी भरावं लागते। आणि आम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट की आम्हाला इथं सरकारी बोरही नाही की आम्ही तिथून पाणी भरू शकतो, आणि विकत पाणी भरून 1 रुपयाला 2 रुपयाला हंडा देतात, ज्याला बोरिंग येते ते पण पाणी येत नाही। म्हणजे ह्या एरियामध्ये ना जमिनीमध्ये पण पाणी नाहीये, तर आमची इतकी पाण्याची समस्या आहे। काय वाटतं तुम्हाला, महापालिका कोणी ताब्यात झालं पाहिजे? काय वाटतं सर्वसामान्य नागरिक काय वाटतं तुम्हाला, कोणती महापालिका? शिवसेना, भाजप, काँग्रेस किंवा तुमच्याकडे कोणी? एवढी मोठी गोष्ट तर आम्ही बोलू शकत नाहीये की कुणाच्या हातात जाऊ शकते। आमची फक्त पब्लिकची एवढी समस्या आहे की आम्ही ज्यांना इथून नगरसेवक निवडून देतो त्या परेड मध्ये ते म्हणतात आम्ही इथून निवडून नाही आलो, तर जे नगरसेवक आहेत त्यांना आमची एवढी सुविधा करावं की आम्हाला पाणी व्यवस्थित आणि रोड व्यवस्थित आणि नाले व्यवस्थित, बस एवढं। माझं नाव रीना विष्णू पगारे, मी खांडसरी इथून बोलते। अरे गली में सुविधा कुछ नहीं, समस्या क्या बोल रहे तुम? पूरी समस्या है हमारे गली में। एक समस्या रहेगा तो इंसान बोलेगा पानी की समस्या है, नल की समस्या है, नाली की समस्या है। वो अंडरग्राउंड नाले करे वाले तो वो खुले नाले थे ना, तो वो अच्छा था। वो जो इंसान हाथ से काट लेता था ना तो पानी चल जाता था। तो चंबर में से ऊपर पानी आ रहा, घरों का पानी आ रहा, पैरा भर रहे, बच्चे खेल रहे, कुछ बोरी क्या मैं ये गली में नहीं, कोई बात की सुविधा नहीं है। लगा तो तुम पूरा कैमरा लेकर पूरी गली में फिरो, कचरा जहाँ वहाँ पड़े वाला रहेगा, नाली जहाँ वहाँ दिखेंगी। हम हाथ से कचरे उठाते और झाड़ के फेंकते ले जाते, पूरे नाला जाम हो गए। पाइपा हाथ से करते नाली के अंदर हम। कोई भी नहीं आता, कोई नगर सेवक ने आके नहीं देखा। अभी आएंगे ना, अभी चुनाव है तो अभी सब आएंगे। फिर चुनाव है बाद आश्वासन देके जाते, फिर बाद में बोले तो कुछ काम नहीं। यहाँ तक कि हमको ना क्या उनको वरक पत्र लेने के वास्ते 10 फोन लगाना पड़ता। और बोलने को गए तो बोलते बाद में चुन के आए, बात बोलते ये गली से वार्ड से हम चुन के ही नहीं आए। नगरसेवक अपेक्षित नवीन नगरसेवक? नवीन नगर सेवक नहीं, ये बोलने को सब नगर सेवक आते हैं, बोल के दिलासा देते, पर काम तो अभी तक किसने नहीं करा ना। जैसा मेरा बचपन है यहाँ से गुजरा तो मैं देख रही, अभी तक तो यहाँ की कोई सुविधा हुई नहीं गली में। जो गली जैसी रहने की थी वैसी है। मागच्या वेळेस पाऊस झाला होता की शासनाकडून मदत मिळाली तुम्हाला? कुछ भी मदद नहीं मिलकर हमको आके देखे थे। यहाँ तक के दूसरे नगर सेवकों ने उन्होंने कितने तो आके झांका भी नहीं कि तुम्हारे गली में क्या हुआ, मरे के जिंदे है, कुछ बह के गया तो क्या, कुछ भी बोरी के मैं दिलासा दिए। सिर्फ आए थे भाऊ ने दिलासा वो दिए, कीटा बांटे उन्होंने। और बाद में जो नुकसान हुआ हमारा घरों का, जो भी खाने पीने की चीजा, यहाँ तक के बर्तन करके घर के आन के कपड़े ताकत बह के गए वाले हमारे। आमची समस्या आहे नालीची, नाली नीट करून द्या आम्हाला। नालीत पैप टाकले तर टाकले ते ना पैप, पण आजूबाजूला असं सिमेंट पण लावायचं ना भीतीला, ते नालीचं पाणी भीतीच शिरायला लागले। इतकी समस्या आमची बेकार करून टाकली या लोकांनी। आणि सांगायला गेलं ना वार्ड मेंबरला तर मग ते तुमच्या इथून थोडं निवडून आलो आम्ही, केलं तेवढं शुकर मानावा। काय केलं तुम्ही? उलट आमच्या घरात पाणी घातलं।
काय केलं, एवढं नाला भरून पाणी जातं, हे नाला पुरं नदीचं पावसाचं पाणी पुरं घरात घुसलं. लोकांचे भांडे गेले, लोकांचं आथरून गेलं, लोकांना अंगावर राहिलं नाही, लोकांना खायला सुद्धा नाही राहिलं. खोतकर भावानं खूप पाहिलं, असं गव्हाचा असं पिठाचा डब्बा आमचा असं तरंगू राहिला पाण्यात. भांडे कुंडे पूर्ण गेले. खाली डायरी घेऊन अशी नावं लिहिली, तुम्हाला मदत करू आम्ही, हे करू आम्ही. 2-2, 3-3 डायऱ्या नसता काळ्या केल्या त्याने, पण 5 पैशाची मदत केली नाही. फक्त 1-1, 2-2 किटी मध्ये किट दिले आम्हाला, 1-1, 2-2 येऊन. कोणाला भेटल्या आणि कोणाला नाही. नगरसेवक आहे का? येतात पण काय असं सांगून जातात, होईल तुम्हाला मदत करू, मदत आम्ही तुम्हाला. आम्हाला काही कुणी मदत केली नाही, कोणीच मदत केली नाही. म्हणतात की तुमचा वाढ, मी विचारायला गेलं की मग ते तुमचा वाड्यातून आम्ही निवडूनच नाही आलो. मग आमचा वार्ड मेंबर गेलाय कुठं कुठं हरवलाय ते आम्हाला शोधून द्यावा. मग आम्ही त्याला विचारू ना प्रश्न, हा हे असं काय म्हणतो.